उद्धवजी, राम जन्मभूमी हा देशवासियांच्या आस्थेचा विषय आहे। राम जन्मभूमीचं आंदोलन हे देशव्यापी होतं। आता हे तुम्ही रामरक्षा जे आंदोलन सुरू करत आहात ते मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे की पुढच्या काळात हे देशव्यापी असेल आणि तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का? मी अमित शहाबरोबर नक्की अयोध्येला जाणार आहे। पुढे काय? ऐका एक मिनिट, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला राम मंदिराचं आंदोलन हे देशव्यापी होतं, पण शिवसेनेने अगदी स्वतः शिवसेना प्रमुख हे अक्षरशः राज्यभर फिरले होते। मग कधी महाआरती असेल, कधी ते शिलापूजन असेल, अनेक ठिकाणचे फोटो माझ्याकडे आहेत। संपूर्ण राज्य हे शिवसेना प्रमुखांनी उठवलं होतं, पेटवलं होतं आणि त्याचसोबत महाराष्ट्राकडनं स्फूर्ती घेऊन मग तिकडे अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती। मला असं वाटतं की भाजपच्या लोकांना सुद्धा हे जे पटत नाहीये त्यांनी सुद्धा पुढची रथयात्रा काढायला काही हरकत नाही, त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे आणि देशभर हे आंदोलन झालं पाहिजे। जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळतायत, जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटतायत ते माझ्या मते देशद्रोह करतायत। उद्धवजी, राम जन्मभूमी हा देशवासियांच्या आस्थेचा विषय आहे। राम जन्मभूमीचं आंदोलन हे देशव्यापी होतं। आता हे तुम्ही रामरक्षा जे आंदोलन सुरू करत आहात ते मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणार आहे की पुढच्या काळात हे देशव्यापी असेल आणि तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का? मी अमित शहाबरोबर नक्की अयोध्येला जाणार आहे। पुढे काय? ऐका एक मिनिट, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला राम मंदिराचं आंदोलन हे देशव्यापी होतं, पण शिवसेनेने अगदी स्वतः शिवसेना प्रमुख हे अक्षरशः राज्यभर फिरले होते। मग कधी महाआरती असेल, कधी ते शिलापूजन असेल, अनेक ठिकाणचे फोटो माझ्याकडे आहेत। संपूर्ण राज्य हे शिवसेना प्रमुखांनी उठवलं होतं, पेटवलं होतं आणि त्याचसोबत महाराष्ट्राकडनं स्फूर्ती घेऊन मग तिकडे अडवाणीजींनी रथयात्रा काढली होती। मला असं वाटतं की भाजपच्या लोकांना सुद्धा हे जे पटत नाहीये त्यांनी सुद्धा पुढची रथयात्रा काढायला काही हरकत नाही, त्याच्यातही शिवसेना सहभागी व्हायला तयार आहे आणि देशभर हे आंदोलन झालं पाहिजे। जे जे हिंदूंच्या भावनेशी खेळतायत, जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटतायत ते माझ्या मते देशद्रोह करतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।